सॅट 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होती। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा पथदर्शी आराखडा सादर केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे। राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल आणि सर्वसमावेशक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। 2030 पर्यंत $1 ट्रिलियन, 2035 पर्यंत $2 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभारण्याचं राज्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, असं ते म्हणाले। आकांक्षी जिल्ह्यांची संख्या 4 वरून 10 पर्यंत आणि आकांक्षी तालुक्यांची संख्या 27 वरून 177 पर्यंत वाढवण्यात आली असून या भागांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री